नाही येताना अजून वाढेल ना, येताना अजून वाढेल ना धुकं. येताना काढला पाहिजे व्हिडिओ, मग रात्र होणार तसं थंड होणं सगळं अजून वाढणार ना. आणि आम्ही निघालो दर्शनासाठी. आम्ही पोचलो आणि त्यानंतर 7-7:30च्या आसपास आम्ही दर्शनाला निघालो. पाऊस खूप आहे आणि गर्दी पण भरपूर होती. तर आम्ही इथं फक्त मुखदर्शन घेऊन परत आम्ही आमच्या रिसॉर्टला निघालो. सेट टू गो. हे बघा, ही प्रॉपर्टी आहे. आम्ही ब्लू मोरमॉन जंगल रिसॉर्ट इथं थांबलेलो भीमाशंकरला. आहे तर मी डिस्क्रिप्शन टाकतो इकडचं, तुम्हाला यायचं असेल तर. खूप चांगली प्रॉपर्टी आहे. आता आम्ही इकडनं निघतोय. काल रात्री आम्ही नियर अबाउट 7-7:30ला भीमाशंकर मंदिराला गेलेलो. तिथं गर्दी भरपूर होती आणि पाऊस पण भरपूर होता, म्हणून मी ब्लॉग नाही करू शकलो. तर आपण भेटूया पुन्हा रोड ब्लॉगवरती. तरी मला ह्या ब्लॉगला व्हॉइस ओव्हर करायला लागते, कारण की पाऊस भरपूर आहे, तर माईक सेटअप लावू नाही शकत मी. बाय बाय. चला मित्रांनो, निघूया सगळ्यांनी निघूया. चला चला. अरे पुढे चला ना तुम्ही लोक. चला निघालो. आमच्या स्टेवरून निघालो आणि पाऊस बघत आहे. चला हरिओम बम बोले. ये ना हे स्वराज ये. पहिला तू, दुसरा तू, तिसरा तू. आमटीने मतदारने ते त्याचं तो पण चालू करू. हाँ वो बहुत स्टेशन में जाता है ना रे, वो अच्छा होता है. आम्ही निघालो भीमाशंकर बनसर रोडला. पाऊस पण भरपूर होता आणि त्याचा जोर पण कमी नव्हता, आणि त्या घाट सेक्शनमध्ये आम्ही फुल मजा करत चाललेलो आहे. काय व्ह्यू आहे, अल्टिमेट व्ह्यू. काय वाटे
डॅमचे सगळे दरवाजे उघडत वाटतं. अरे पुढे लाव ना, त्या मका आले ते लाव. हा लाव इथे फुल पाणी आहे. लाव. काय व्ह्यू आहे भाई, डॅमचे दरवाजे पण उघडे आहेत. अल्टिमेट अल्टिमेट. हे आता आम्ही टेंबे धरणाच्या व्ह्यू पॉईंटला थांबलेलो आहे. हे आमच्या सगळ्या बाईकला इथं मके खायला थांबलेत. आणि हे टेंबे धरण. दरवाजे उघडलेले आहेत. आणि हा व्ह्यू मिळतो इथं. फॉग असल्यामुळे काहीच नाही दिसत आहे. पाऊस पडतोय. आता जरा फॉग गेलाय, पाऊस गेलाय तर क्लिअर झालाय विजन. हे बघा, 5ही दरवाजे टेंबे धरणाचे उघडे आणि काय नजारा, एकदम डोंगर, सर्व हिरवगार दिसतंय. भरपूर सुटलेला आहे. हे दिसतंय पूर्ण टेंबे धरण भरलेलं आहे. आणि या आमच्या बाईक लागलेल्या आहेत. तर आता भेटू पुढच्या रस्त्यावरती. तिथं चांगलं काय दिसेल तिथं मी थांबीन आणि तुम्हाला दाखवेन. चला व्ह्यू बंद आहे. हा याला अजिंक्यला जागा दे, अजिंक्यला जागा दे. हा हा बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. हा चला 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 चला, पाठी गाडी आहे. चला चला. हा चला. रेस भाई, रेस सारखा वाटतं भाई. हा मस्त. अरे ते कसं वाटत होतं माहिती घ्या, तुम्ही जमलात आणि रेस चालू झाली. आई काय रस्ता आहे, काय वाडी आहे. काय वारा सुटला आहे. आत्ता आम्ही पोचलोय तळेगाव MIDC रोडला. इथून आम्ही मुंबई पुणे रोडला लागणार पुढे. आम्ही आता लोणावळ्यामध्ये पोचलेलो आहे. आतल्या रस्त्याने जातो ट्रॅफिकला डॉच करत. तर तुम्हाला मी पुढे असेच अपडेट देत राहीन. पाऊस जास्त असल्यामुळे मोटो ब्लॉग करूच नाही शकत आहे मी. कारण की तू शूज घेतलेत ना, रायडिंग शूज. पूर्ण खेळायचे ना. हा हे इन्फिल्डवाल्यांची आयडिया आहे. इन्फिल्डवाले करतात.
आपल्याला आता ट्रॅफिक नाही इथं मुंबईवरून म्हणजे ठाण्यावरून येतात ना ट्रॅफिक पण नाही या संडेचा दिवस आहे. पुढे लेफ्टला थांब आमचा एकमेकांना आम्ही निरोप देऊ पुढच्या राईटला भेटू सगळी आणि तुम्हाला पण मी सांगतो अरे पाणी आहे ॲक्च्युली वरती थांबायला पाहिजे उलटा मारतील का जरा तिकडे रुपयाला बघ रे चल पुढची राईड करू आता चला निरोप समारंभ झालेला आणि हा ब्लॉग पण इथं संपवतोय पुढच्या राईडमध्ये आपण भेटू 1000 रुपये आणि मी घरच्या रस्त्याला चला बाय बाय सी यू पुढच्या राईडमध्ये आपण भेटूया बाय बाय आणि कमेंट करा शेअर करा ब्लॉगला लाईक करा चला बाय बाय